तर पाहता संध्याकाळचे वाजले 5:30. आम्ही चाललोय बीचवरती पुन्हा. तर बघा इकडे पाठीमागे एक 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 येतात ते संध्याकाळच्या बीचचा व्ह्यू दाखवते आणि सनसेट पण तुम्हाला मी दाखवते. इकडे आली चिवडी, बाकीचे सगळे पाठीमागून येतात ते. हाय, चला बीचवरती. तर पहा मैत्रिणींनो, आपण आता चाललोय सनसेट पाहण्यासाठी बीचवरती पुन्हा एकदा. तर काय झालेलं की सगळ्यांना फोटोशूट करायचं राहिलेलं होतं. तर आपण ट्रिपला आलो होतो, फोटोशूट तर केलंच पाहिजे कारण की सोबत आठवण तर खूप सारी महत्त्वाची असते. त्यामुळं तर चला बघा आता सगळे एक एक पाठीमागं चालले होते कारण की आता थंडीचे दिवस असल्याने पटकन अंधार पडतो. त्यामुळे आम्ही गडबडीत जाऊन पटकन फोटोशूट वगैरे करतो. ते फोटोशूट तुमच्याबरोबर ते नक्कीच व्हिडिओ मार्फत मी शेअर करेल. कंटिन्यू करा तुम्ही फक्त व्हिडिओ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता 5:30 वाजलेले होते आणि पूर्ण दिवस मावळाय चाललेला होता. तर आपल्याला पुढं सनसेटसुद्धा पाहायला मिळेल. आणि आतमध्ये पाहिल्यानंतरनं जर तुम्ही बीचवरती जाताय आता तर संध्याकाळचे 5-5:30लाच इतकी भयानक अशी गर्दी इकडं झालेली होती. आणि सकाळी किंवा दुपारी एवढी गर्दी नव्हती आणि नेमकी आज संध्याकाळच्या वेळेला खूप सारी गर्दी, पर्यटकसुद्धा इकडं आलेले होते. या ठिकाणी आता तुम्ही पाहताय की गर्दी तर झालेली आहे, परंतु आम्ही बीचवरती आलो, एकदा पाण्यात भिजून गेलो, त्याचे फोटोशूट झाले. आता फक्त खास करून राईड करण्यासाठी आणि फोटोशूट करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आता आम्ही पाहिलं तर बऱ्याचशा राईड्स बंद झालेल्या होत्या. त्यामुळे आता बघूया उद्या सकाळी जर आलो फोटोशूट वगैरे करण्यासाठी तर राईडमध्ये एखादा चाललेलं आहे. आपलं उशीर झालेला आहे, अंधार पडायची वेळ झालेली आहे, बऱ्याचशा राईड बंद झालेल्या दिसतात. फक्त आता ही गाडी आहे, या गाडीमध्ये बघूया आता कोण कोण राईड मारतंय किंवा राईड्स कोणकोणत्या आहेत, त्यामध्ये आम्ही कोणत्या ह्याच्यात बसतोय तर त्या पाहूया आपण. चला आता या गाडीमध्ये चालले बरेच जणांचं, आता आम्हाला यात बसायचं म्हणून. तर अगदी तर मंडळी वाटली का नाही, ATV बाईकमध्ये राईड मारताना खूप सारी मजा तर आलीच बरं का. सोबतच हे फोटो तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. आणि हां, आता आम्ही जात आहोत घरी, म्हणजे आम्ही जिथं स्टे केलेले आहे तिथे आता आपला पुढचा कार्यक्रम खूप असा इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला सुद्धा मजा येणार आहे. तर नक्कीच कंटिन्यू करा. मंडळी आपण आता घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, मस्त सरबताचा बेत झाला, आमची सरबत पार्टी झाली. आणि आता आम्ही गेम खेळायची होती. गेम खेळताना सर्वात आपला आवडतीचा कार्यक्रम असतो हा संगीत खुर्चीचा. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हा संगीत खुर्चीचा गेम आवडतो. तर चला पाहता किती मजा आली आणि किती गंमत झाली.
तर मित्रांनो, कशी चालली आहे संगीत खुर्चीची जुगलबंदी नक्कीच सांगा. खेळलो कमी, एन्जॉय जास्ती झालेला आहे. आणि आता शेवटच्या राऊंडला राहिलेले आहेत आपला दादा आणि दादाचे काका आणि हे आमचं छोटंसं छकुल्या. मधी मधी कंटिन्यू पळत आहे तो, तुम्ही पाहत असाल या क्षणी. आणि दुसरी गोष्ट, जो जिंकणार आहे त्याच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे, हे आधीच ठरलेलं आहे. कारण की जो जिंकणार आहे त्याला शेवटी करावे लागणार आहे डान्स. तर बघूया आता कोण जिंकते ते.